निलेश गायवळ प्रकरणात दादांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडेन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं आव्हान. सिद्ध करू शकला नाही तर आरोप करणाऱ्यानं राजकारण सोडावं, असाही इशारा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं कार्यकर्ते समाधानी. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये अजित पवारांचं सूचक वक्तव्य. अजित पवार महाराष्ट्राचे आका. भाजपा आमदार महेश लांडगेंकडून अजित पवारांवरती आक्रमक टीका. तर मी कोण हे जनता ठरवेल, अजित पवारांना सणसणीत टोला. मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय. संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळू, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा. शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून ठाण्यात युती. मुख्यमंत्र्यांनी सांगितली इनसाइड स्टोरी. तर आम्ही इतके मजबूत की ब्रँडचा बँड वाजवू. फडणवीसांची नाव न घेता ठाकरे बंधूंवर आगपाखड. मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते, आशिष शेलारांचं वक्तव्य. तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा. चित्रपट बघायचे आणि फाफडा जलेबी खायची, राज ठाकरेंना टोला. संभाजीनगरच्या चंपा चौकात ओवेसींची पदयात्रा. काल वंचित आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर ओवेसी उतरले रस्त्यावर. शेकडोंची गर्दी. मनसे सोडण्याच्या चर्चांवरती संदीप देशपांडेंचा पूर्णविराम. मी मनसेतच, देशपांडेंनी केलं स्पष्ट. जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी काम सुरू असल्याची माहिती दिली. नागपुरात आज तर्री पोहा विथ देवाभाऊ. मुलाखतीतून फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार. तर नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरातही घेणार प्रचार सभा. सोलापुरातील सर्वदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अमित ठाकरेंनी मागितली होती मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ न मिळाल्यानं खंत व्यक्त करत स्मरणपत्र. विरोधकांचे मुख्य प्रतोद मंत्रिपदाच्या दर्जापासून दूर राहणार. विरोधकांची कोंडी करण्यासाठी राज्य सरकारची आणखी एक खेळी. किमान 10% सदस्य असलेल्या पक्षांच्या प्रतोदांनाच मंत्रिपदाचा दर्जा. भाजप नेते मोहित कंबोज यांना सीबीआय पाठोपाठ ईडीचा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयानं स्वीकारला. भंडारा जिल्ह्यात करांडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा मुक्त संचार. T20 शॅडो वाघीण बछडे पर्यटकांचं आकर्षण. मध्यरात्री शॅडो वाघिणीचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पर्यावरण परिसंस्था संवर्धनासाठी झटणारे मार्गदर्शक हरपल्याची भावना.